घोणस आहे हे घोणस. हा बारामती. बारामतीहून ते रस्त्याचं काम चाललं असल्यामुळे जरा वेळ लागला. रस्त्याचं काम चाललं होतं ना ते ह्याचं फलटण बारामती रोडचं. तर लय जोरात आलो मी. द्या इकडं. हा दूर द्या. मी तर म्हणलं फोनच उचला ना तुम्ही शेवट. नाही नाही असं शक्य नाही की राव. साप पकडा येतो म्हणले आणि यायचं नाही असं नाही कधी होत. काठी का बारकी बघ. काठी आहे का पोरांनो? लोक लोक संरक्षण करते का आतमध्ये तोंड. काठी द्या बारकी. थांबा थांबा जायला. मोड शिवरीची वाळली. फक्त मी असं तुम्ही कधी ट्राय करायला जाऊ नका. नाही. आमची प्रॅक्टिस आहे. हो मग मरायचा वेळ असं करून मी एकदम जवळ जाऊन त्याला हे करतोय. पण नाही बरोबर आम्हाला म्हणजे सगळी माहिती दिली ना त्यांना. दामन ही तर लय आमच्या इथं ते धरत नाही. तू काय नाही करत पण ते साथ देत नाही. ती शिरणार हळूहळू पोहतात आपण. आता शिरलं नाही. शिरते शिरलं तर आयडिया बघितली का कशी काय. आता काय नाही बघा. पोत फाटका बिटका आहे का? नाही नाही चांगलं बघा. आता करू का ही सेवा आता. हम इसको विदाउट टच करते हुए इस जहरीले रसल वाइपर को पकड़ लिए और यहाँ के फार्मर लोग अच्छे से इसको देख रहे हैं. हाँ पायापासून लांब गया थोड़ा. मरत नाही त्याच्यात. जितकं पॅक राहील तेवढं हलणार नाही. होय काय कवाच्या त्याला गोठावतोय आम्ही. तास झालं. दीड तास झालं थांबवलं. फॉरेस्टला नेऊन सोडायचं. लोकवस्तीपासून 8-10 किलोमीटर लांब. और इस जहरीले रसल वाइपर स्नेक को हमने सक्सेसफुली पकड़ लिया है. और अभी हम इसको लेके छोड़ने के लिए फॉरेस्ट में जाएंगे. फॉरेस्ट में वापस से नेचर में रिलीज करेंगे ताकि लोग भी सुरक्षित रहे, सांप भी सुरक्षित रहे. अभी हम लगभग बारामती से 15 से 20 किलोमीटर आ गए स्नेक रेस्क्यू के लिए. और ये फिर वापस हम फॉरेस्ट में छोड़ देंगे
तो ऐसे हमारे सांपों के आने वाले अमेजिंग इंटरेस्टिंग वीडियो देखने के लिए हमारे चैनल सब्सक्राइब करें, उसके सामने बेल आइकन प्रेस करें। जय हिंद, जय भारत।